ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे व्यवहार कौशल्य वाढवण्यासाठी कराड आटके या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचा स्तुत्य उपक्रम, तर बाजाराचं आयोजन करत आर्थिक उलाढालीचं प्रशिक्षण देण्याचा हा प्रयत्न। इचलकरंजीमध्ये शिवसेना युवती सेनेच्या वतीनं सेल्फ डिफेन्स कॅम्पचं आयोजन, तर राजमाता जिजाऊंच्या जयंतीनिमित्त शहरातील 5 प्रमुख शाळांमध्ये कॅम्पचं आयोजन। जालना जिल्ह्यामध्ये 26 जानेवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहणार, तर हवामान विभागाचा अंदाज काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची सुद्धा शक्यता। मालेगावच्या कसमादे परिसरामध्ये मजूर टंचाईमुळे कांदा लागवड रखडली, तर कांदा रोपं खराब होत असल्यामुळे शेतकरी चिंतेत, कांदा लागवडीसाठी मशीनला पसंती। वन खात्याच्या जागेमध्ये अवैध उत्खनन करून वाहतूक करणारे भूमाफियांचे 5 ट्रक वन विभागाने घेतले ताब्यात। मुंबई वडोदरा एक्सप्रेस वेच्या उभारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या माती भरावासाठी थेट वन खात्याच्या जागेतच उत्खनन। नाशिकच्या मालेगावात आढळला दुर्मिळ अजगर, प्लास्टिक गोडाऊनमध्ये आढळला 8 फुटांचा इंडियन रॉक पायथन अजगर। सर्पमित्र स्वप्नील सोनावणेंनी अजगराला रेस्क्यू केलं, तर अजगर वन विभागाच्या ताब्यात। पंढरपूरमध्ये भोगीनिमित्त रुक्मिणी मातेच्या मूर्तीला पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले, तर रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी।